शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीसाठी मेळावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्याला संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, जिल्हा प्रमुख पंडित माळी यांसह जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस अनेक पदाधिकारी, शहर प्रमुख, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि युवा पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे चिन्ह दिल्याने महाआघाडीमध्ये काही अलबेल नसल्याचं चित्र दिसून आलं आहे। या ठिकाणी नंदुरबार शिवसेना जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही या ठिकाणी घेतली। 10 तारखेपासून नगरपालिकेच्या फॉर्म भरायला सुरुवात आहे। त्या फॉर्म भरण्याच्या सुरुवातीच्या इन्स्ट्रक्शन सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। या बैठकीच्या अगोदर आम्ही खासदार साहेबांचे वडील माजी आमदार केसी पाडवी साहेब व त्यांचे प्रभारी यांची आता भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांना सांगितलं महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे। त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की तुमच्या जागा ज्या आहेत त्या जागा आम्हाला तुमची काही मागणी डिमांड आहे ते आम्हाला सांगा आणि त्याप्रमाणे तुम्हाला सन्मानजनक जागा देऊ असं त्यांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लढणार आहोत। आणि जर का आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळाची सुद्धा तयारी करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। पण अगोदर महाविकास आघाडी आणि आघाडीमध्ये जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही तर आम्ही स्वबळावर लढणार अशी सूचना संकेत या ठिकाणी दिलेला आहे। स्वबळावर आम्ही नंदुरबार जिल्ह्यातल्या मग नवापूर असेल, नंदुरबार असेल, शहादा असेल, अक्कलकुवा असेल, तडोदा असेल, अक्राणी असेल, सर्व नगरपालिका आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत। अगोदरच तुम्हाला मी सांगितलं की या ठिकाणी आता जी आमची मेळाव्याच्या पूर्वीची बैठक झाली, काँग्रेस, राष्ट्रवादी नव्हती, काँग्रेस, शिवसेना आणि सर्व पदाधिकारी, मनसे अशी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं आमच्या जागांची डिमांड त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी शरद नाईक आमदार नवापूरचे ते सुद्धा, शिरीष नाईक ते सुद्धा त्या ठिकाणी होते, त्यांनाही सांगितलं आणि त्यांनी कबूल केलं आहे की आपण येत्या 1-2 दिवसामध्ये आपण बसू, आपण महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी बसू आणि त्या ठिकाणी कोण पुढे लढणार या विषयावर आपण चर्चा करू आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। लोकनायक न्यूज